नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण टेट परीक्षेला बुद्धिमापन चाचणी या विषयावर IBPS पॅटर्न प्रमाणे कसे क्वेश्चन विचारले जातील याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत। महत्त्वाचे घटक कोणते आहेत, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, हे सर्व आपण सॅम्पल क्वेश्चन घेऊन अभ्यासणार आहोत। म्हणजे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला परीक्षेचा संपूर्ण अंदाज येईल, बुद्धिमापन चाचणी या विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा संपूर्ण अंदाज येईल आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग करता येईल। आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने बॅचेस सुरू आहेत। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे। आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पेपरमध्ये सर्वात जास्त गुणांसाठी बुद्धिमापन चाचणीला वेटेज दिलेला आहे। वेटेजनुसार यावरती 80 क्वेश्चन विचारले जायला पाहिजे होते, परंतु यामध्ये 100+ क्वेश्चन बुद्धिमापनवरती विचारले जातात आणि गणितावरती 20 ते 30 क्वेश्चन विचारले जातात। म्हणजे आपल्याला 120 ते 130 क्वेश्चन गणित बुद्धिमापनवरतीच विचारले जातील आणि आपल्याला एवढा सगळा 200 मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी फक्त 2 तास वेळ आहे, म्हणजे 120 मिनिटांचा वेळ आहे। म्हणजे आपल्याला हे क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि 36 सेकंद एवढाच वेळ पर क्वेश्चनला मिळत आहे। मग यासाठी आपल्याला अभ्यासाची तयारी कशी करायची यावरती भरपूर कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे महत्त्वाचे टॉपिक आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे, त्यावरती आपल्याला तसं वेटेज देता येईल, कोणत्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात। म्हणजे आपल्याला अभ्यासामध्ये त्याला प्रायोरिटी देता येईल, त्याचा भरपूर सराव करता येईल आणि सराव जर असेल तरच एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला ते प्रश्न कव्हर होतील। ओके, त्यानंतर या प्रश्नांचे स्वरूप कसे असते हे पूर्ण माहिती असायला पाहिजे। छोट्या प्रकारचे क्वेश्चन आहेत की मोठ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत, म्हणजे जशा प्रकारचे क्वेश्चन आहेत त्याच प्रश्नांचा जर आपण सराव केला तर आपल्याला कमी वेळेमध्ये हे प्रश्न सोडवता येतील। म्हणजे पेपरमध्ये मोठी समस्या वेळेची आहे आणि वेळ आपल्याला कधी कव्हर होईल, जेव्हा सेम टाईपचे क्वेश्चन जर आपण अभ्यासले असतील, सेम टाईपचे क्वेश्चन वारंवार सराव केला असेल तर आपल्याला कमी वेळेमध्ये ते क्वेश्चन सोडवता येतील आणि पेपर कव्हर होईल। ज्याचा विचार करून व्यवस्थित पेपर कव्हर झाला, ज्याला वेळ पुरला, त्याला 100% मार्क्स मिळतील। मग यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अगोदर आपल्याला समजून घ्यायचे क्वेश्चन कसे असतात। तर त्यामध्ये हे जे क्वेश्चन असतात हे मोठे प्रश्न असतात बरेचसे, म्हणजे लेंदी क्वेश्चन असे पॅरेग्राफ एवढी मोठी साईज क्वेश्चनची असते। मग अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला अभ्यासायचे असतात, त्याचा सराव करायचा असतो। परंतु हे खरंच अवघड आहे का, तर ते आपण क्वेश्चन घेऊन अभ्यासणार आहोत। क्वेश्चन पाहिल्यावरती तुम्हाला लक्षात येईल की याला आपण हँडल करू शकतो, हा प्रश्न आपण कमी वेळेत कसा वाचायचा किंवा याला कसं हँडल करायचं किंवा याचा सराव कसा करायचा हे सगळं आपण अभ्यासणार आहोत। यासाठी आपल्याला भरपूर सराव असणं गरजेचं आहे। आपण क्लासेसमध्ये भरपूर सराव करून घेतो, सेम टाईप क्वेश्चनचा सराव करून घेतो। जे काही तुमच्या शंका असतील, प्रश्न असतील ते पण आपण आपल्या लेक्चरमध्ये इन्व्हॉल्व करतो। तुम्ही व्हॉट्सअपला देखील क्वेश्चन टाकू शकता, त्याचं सोल्युशन दिलं जाईल, लेक्चरमध्ये त्याचं सोल्युशन दिलं जाईल। टॉपिक वाईज आपण भरपूर टेस्ट घेतो, 2-2, 3-3 टेस्ट पर टॉपिकचा आपण घेतो। टॉपिकची टेस्ट जर वेगळी घेतली तर त्या टॉपिकमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतात, तो टॉपिक आपल्याला सोपा जातो की अवघड जातो हे आपल्याला कळतं। ऑन एन ॲव्हरेज कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा हे आपल्या लक्षात येतं। त्याचप्रमाणे 200 मार्कांची मेन टेस्ट भरपूर सोडून घेऊया। 200 मार्कांच्या टेस्ट आपण भरपूर सोडून घेतो, यामुळे आपल्याला वेळेचं नियोजन करता येतं। टेस्ट फक्त दिली जात नाही तर ती सोडून घेतली जाते। त्याचप्रमाणे पूर्ण सिलेबस हा लाईव्ह टीचिंग करून तुमचा कव्हर केला जाईल। जोपर्यंत तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित वाटत नाही, जोपर्यंत त्यावरती कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत आपण जास्तीत जास्त उदाहरणं घेत राहू। या पद्धतीने आपली बॅच चालू आहे। आता आपण डायरेक्ट महत्त्वाचे जे टॉपिक आहेत यावरती फोकस करूया। महत्त्वाचे टॉपिक
आता यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि ज्या टाईपचा क्वेश्चन हमखास येतो त्या टाईपच्या क्वेश्चनचा भरपूर सराव करायचा आहे। तर महत्त्वाचा टॉपिक कोणता आहे तर जनरली आपल्या सर्वांना याची आयडिया आहे की महत्त्वाचा टॉपिक म्हणले की आपल्याला लक्षात येते बैठक व्यवस्था। बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट याला आपण महत्त्व आहे, याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे। आता त्यावरती कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात याकडे आपण जाऊया। तर यामध्ये मेनली मागील परीक्षेमध्ये 3 टाईपच्या बैठक व्यवस्था जनरली सर्वांना विचारलेल्या आहेत। त्यामध्ये पहिला टाईप आहे की सरळ रेषेतील बैठक व्यवस्था, म्हणजे एका लाईनमध्ये बैठक व्यवस्था दिली जाते, एका लाईनमध्ये काही व्यक्ती बसलेले आहेत, या प्रकारचे क्वेश्चन असतो। आता तो क्वेश्चन कसा असतो मी तुम्हाला 2 मिनिटांनी दाखवतोय। दुसरा एक टाईप असतो गोलाकार टेबल रचना। गोलाकार म्हणजे गोल सर्क्युलर असे लोक बसलेले असतात, एक साधारण 8 लोकांची बैठक व्यवस्था विचारलेली आहे मागच्या परीक्षेमध्ये। आणि इमारतीचे मजले म्हणजे 7 मजली 8 मजली इमारत असेल आणि त्यावरती वेगवेगळे व्यक्ती राहतात आणि त्यांच्या संदर्भात मग वेगवेगळी वाक्य किंवा माहिती दिलेली असते, याच्या सहाय्याने आपल्याला ती अरेंजमेंट करायची असते। आता इथपर्यंत आपल्याला हे सोपं वाटतं। आता एक्झॅक्ट प्रश्न कसा असतो हे देखील मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एवढा मोठा क्वेश्चन आपल्याला कसा मॅनेज करता येईल, याचा आपल्याला प्रॅक्टिस पण तुम्हाला करता येईल। तर आपण जी बैठक व्यवस्था त्यात जर गोलाकार टेबल रचना तर साधारणपणे असा क्वेश्चन असतो। आता मी इथे क्वेश्चन सोडून घेणार नाही, हे क्वेश्चन आपण भरपूर सोडवलेले आहेत। गोलाकार टेबलचा रचनेचा व्हिडिओ देखील यूट्यूबला आहे, तुम्ही ते पाहू शकता। तर गोलाकार टेबल रचना हे पहा, साधारणपणे असा क्वेश्चन राहील, 7-8 लोक टेबलाभोवती बसलेले असून मध्यभागी बघत आहे। 2 प्रकारचे क्वेश्चन असतात, एक टेबलाकडे टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून काही लोक बसलेले असतात किंवा केंद्राच्या बाहेर असे तोंड करून बसलेले असतात। म्हणजे यानुसार आपल्याला लेफ्ट राईट व्यवस्थित ठरवता येतं, मॅनेज करावं लागतं आणि त्या पद्धतीने जसं सांगितलंय त्या पद्धतीने आपण ते बसवावे लागतात, त्यांना ते सगळे मेंबर तिथे बसवावे लागतात। तर असे एक मोठा क्वेश्चन असतो आणि यासाठी तुम्हाला काय करायचं, ही सगळी माहिती वाचून त्याची असं एक गोलाकार टेबल करून त्याची एक बैठक रचना आपल्याला करावी लागते। एकदा एक बैठक तुम्हाला बनवता आली की त्यावरती हे जसा क्वेश्चन दिलेला आहे असे 5 क्वेश्चन असतात, म्हणजे एका बैठक व्यवस्थेवरती तुम्हाला 5 मार्क मिळतील। एक अरेंजमेंट जमली की 5 मार्क तुम्हाला मिळाले। तर अशी ही गोलाकार बैठक व्यवस्थेचा एक क्वेश्चन राहील। याचप्रमाणे आणखी काय क्वेश्चन असतो तर दुसरं मी बोलल्याप्रमाणे सरळ रेषेतील बैठक व्यवस्था, तो देखील असा मोठा क्वेश्चन असेल, त्याची अशी माहिती दिली असेल 4-5 वाक्यांनी अशी किंवा एकत्र असे पॅरेग्राफ सारखी माहिती दिलेली असते आणि 8 किंवा 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत किंवा एकाच दिशेला तोंड करून बसलेले आहेत, मग त्यांच्या डावीकडे उजवीकडे अशा प्रकारचे वाक्य दिलेले असतात। हे तुम्हाला व्यवस्थित बसवायचं असतं। ओके, या पद्धतीने तुम्हाला बैठक व्यवस्था करावी लागते आणि एकदा बैठक व्यवस्था झाली की त्यावरती परत तुम्हाला या क्वेश्चन सारखे 5 क्वेश्चन मिळतील। म्हणजे तुम्हाला फक्त एकदा बैठक व्यवस्था अरेंज करता आली की 5 मार्क आपले पक्के झालेच म्हणून समजा। तर असा क्वेश्चन असतो। कधी कधी ही बैठक व्यवस्था 2 पद्धतीने असते, काही 12 लोक आहेत, 6 लोक दक्षिणेकडे तोंड करून बसले, 6 लोक उत्तरेकडे तोंड करून बसले आणि एकमेकांच्या समोर बसलेले आहेत आणि मग या पद्धतीने आपल्याला पुढची माहिती दिली जाते। आता हा क्वेश्चन परत आणखी थोडासा काळजीपूर्वक सोडवावा लागतो, कारण जर आपण दक्षिणेकडे तोंड केलं तर आपलं डावं उजवं चेंज होईल, उत्तरेकडे तोंड केलं तर डावं उजवं चेंज होईल। ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मॅनेज कराव्या लागतात। बाकी या गोष्टी सरावाने शक्य आहेत, परंतु लक्षात घ्या जर तुम्ही प्रॉपर सराव केला, एक सिटिंग अरेंजमेंट जमली की 5 मार्क आपले फिक्स होतील, मिळाले तर 5 मिळतील नाहीतरी 1 पण मिळणार नाही, अशा प्रकारची ही बैठक व्यवस्था असते। आता तिसरा जो टाईप असतो मी सांगितलं तो मजले, तर असा भला मोठा प्रश्न असतो। आता हा प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करून निवांत सोडवू शकता। आपल्याला आत्ता फक्त प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, म्हणून मी फक्त तुम्हाला नुसतं प्रश्न असतो कसा हा क्लिअर दाखवत आहे। तर साधारणपणे ABCD EFG H 8 मजले, त्यावरती 8 लोक राहतात, पहिल्या मजल्याला 1 नंबर 2 नंबर असे कॉमन माहिती असते। आता तुम्हाला लक्षात येईल जेव्हा मोठा क्वेश्चन असतो ना त्याला काही कॉमन माहिती असते
की पहिल्या मजल्याला 1 म्हणलं, नंतर 2 म्हणलं, म्हणजे आपण जवळजवळ निम्मा पॅरेग्राफ हा आपला कॉमन असतो. गोलाकारमध्ये पण माहिती सांगताना निम्मा पॅरेग्राफ कॉमन असतो. एका सरळ रेषेची बैठक व्यवस्था असते, तिथे पण असतं की उत्तरेकडे तोंड करून बसले तर रांग 1 रांग 2, ही माहिती सांगताना जवळजवळ निम्मा पॅरेग्राफ जातो. म्हणजे दिसायला जरी मोठा क्वेश्चन असला तर आपल्याला जिथून ॲक्च्युअल अरेंजमेंट करायला सुरुवात करायची आहे तो मॅटर छोटाच असतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने अशी 8 व्यक्ती आपल्याला बसवावे लागतात. मजल्याची रचना करावी लागते. अशी मजले 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्यामध्ये आपल्याला हे व्यक्ती या माहितीनुसार बसवावे लागतात. यामध्ये एखादा क्वेश्चन असा असतो की त्यामध्ये एखादा मजला रिकामा असतो, त्याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते. ते क्वेश्चनच्या माहितीनुसार आपल्याला सोडवायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आहेत, पण सराव याला प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस करले की यामध्ये काय असतं पहा, सेम वाक्य रिपीट येत असतात. तुम्हाला एकदा एका वाक्याचा प्रॉब्लेम येईल, ते समजणार नाही, दोनदा समजणार नाही, पण त्या प्रकारचे तुम्ही 8-10 जर क्वेश्चन सोडवले तर त्या प्रकारचं वाक्य आलं की याचा अर्थ कसा काढायचा, याचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो हे आपल्याला समजून जातं आणि त्या पद्धतीने मग आपण फटाफट अरेंजमेंट करायला लागतो. पहिला क्वेश्चन घेतला आणि स्पीड आला असं होणार नाही. म्हणून याचा अभ्यास करताना आपल्याला काय करायला लागेल, एक टाईप जर घेतला तुम्ही तर त्या टाईपचे 5, 10, 15, 20, 25 असे क्वेश्चन जेव्हा तुम्ही सोडवताल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे अशाच प्रकारचे क्वेश्चन असतात आणि हे अरेंजमेंट करायला सोपी आहे. ठीक आहे. हे सर्व आपण बॅचमध्ये मी व्यवस्थित तुमचं करून घेणार आहे, त्यामुळे त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. आता दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे वेन आकृती. जसं बैठक व्यवस्थेला जवळजवळ 3 बैठक व्यवस्था म्हणजे 15 क्वेश्चनचा साधारणपणे वेटेज दिलेला आहे, तसंच वेन आकृती पण जवळजवळ 10 मार्काच्या आसपास विचारली जाते. 10 मार्काच्या आसपास हा महत्त्वाचा टॉपिक आहे वेन आकृती. तर यावरती 4 ते 5 टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन आहेत. हे काही जास्त लेंदी नाही आहेत, थोडेसे मोठे, परंतु सिटिंग अरेंजमेंटच्या तुलनेत छोटे छोटे क्वेश्चन आहेत. तर हे क्वेश्चन या 4-5 टाईपवरती राहतात. पहिला काय असतो की 3 शब्दासाठी योग्य वेन आकृती निवडायची असते आपल्याला. 3 शब्द आणि त्याला शब्दाचा आकृतीत रूपांतर करून योग्य वेन आकृती निवडणे सिंपल टाईप आहे. त्यानंतर दिलेल्या विधानावरून निष्कर्ष काढणे, 2 विधाने त्यावरती निष्कर्ष आणि परत पर्याय ते पण दाखवतो मी तुम्हाला. विधान गृहीतके, हे विधानासाठी कोणतं गृहीतक योग्य आहे, ॲझम्पशन्स कोणतं योग्य आहे ते त्या ठिकाणी सांगायचं असतं. विधाने आणि कारण, याला कोणते कारण आहे, हे योग्य कारण आहे किंवा योग्य कारण नाही या प्रकारे. आणि विधाने आणि कृतीचा कोर्स ऑफ ॲक्शन, हे असे प्रॉब्लेम किंवा विधान किंवा समस्या दिली जाते, त्यासाठी प्रॉपर कृतीचा कोर्स कोणता आहे हे आपल्याला यामध्ये सांगायचं असतं. तर आपण एखादे क्वेश्चन यातले पाहूया. तर साधारणपणे पहिला जो मी म्हटलं होतं 3 दिलेल्या विधानावरून निष्कर्ष काढणे, तर यामध्ये असा क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन तुम्ही वारंवार सोडवलेला असेल आणि हा भरपूर येणार आहे. 2 ते 3 क्वेश्चन धरून चाला याचे आरामात, की काही गाढव हत्ती आहेत, काही गाढव वाघ आहेत. हे आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, विधाने दिली आहेत आणि त्याच्यामधून कन्क्ल्युजन काढलेलं आहे, निष्कर्ष काढलेले 4 आणि त्याच्यावर परत ऑप्शन आहेत, पर्याय आहेत की यापैकी कोणते निष्कर्ष बरोबर आहेत, कोणते 1 बरोबर, 2 बरोबर, 3 बरोबर, सर्व बरोबर, अशा प्रकारचे निष्कर्ष असतात. तर आपल्याला या विधानाला आकृतीत कन्वर्ट करायचं आहे आणि आकृतीनुसार त्याचे निष्कर्ष चेक करायचे आहेत आणि उत्तरं सांगायचे आहेत. सोपा भाग असतो आपला, याचा 100% मार्क्स तुम्हाला हे सगळे मिळून जातील. तर या प्रकारचा असतो विधानावरून निष्कर्ष काढणे, हा वेन आकृतीतला प्रकार आहे. त्यानंतर पुढचा असा आहे की कृतीचा कोर्स, जसं बोललो होतं मी, तर एक नियमित फी वाढल्यामुळे विद्यार्थी विना अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाही, अशी एक समस्या दिली जाते आणि त्यासाठी कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे याच्यात कुठला कृतीचा कोर्स योग्य आहे असं दिलं जातं आणि परत त्याच्यावरती ऑप्शन, ह्या प्रकारचा एक क्वेश्चन असतो. त्यानंतर आपण पाहूया की जसं मी म्हटलं होतं 3 शब्दासाठी योग्य आकृती निवडा. तर या वेन डायग्रॅम आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. तर 3 कुठले तरी शब्द देतील. फॉर एक्झाम्पल दिलं प्राणी, गाय, मनुष्य. तर आपल्याला काय करायचं, ह्या 3 शब्दाचं रिलेशन सांगणारी प्रॉपर वेन आकृती कुठली ही आपल्याला निवडायची असते आणि अशा वेन आकृत्या दिल्या असतात. त्यातून आपल्याला ह्या 3 शब्दाचं
रिलेशन सांगणारी प्रॉपर वेन आकृती निवडायची असते. हा एकदम सिंपल क्वेश्चन असतो. या प्रकारचे प्रश्न आपल्याला वेन आकृतीवरती विचारले जातात. आता नेक्स्ट टॉपिक आहे कोडिंग डिकोडिंग म्हणजेच सांकेतिक भाषा. यावरती देखील भरपूर क्वेश्चन विचारले आहेत. 7-8 क्वेश्चन यावरती विचारले जातात. सांकेतिक भाषा. आता हा टॉपिक तसा अक्षरमालेमध्ये पण ॲड असतो, परंतु इथे सेपरेट आहे कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, तर एक कोड केला जातो. म्हणजे कसं, अक्षर अक्षर संबंध, म्हणजे एका अक्षरासाठी दुसरं अक्षर यूज केलं जातं, कोडिंग केलं जातं आणि त्याचं आपल्याला डिकोड करायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे यांनी कुठल्या प्रकारचं कोडिंग केलंय आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढचं आन्सर द्यायचं असतं. हा एक प्रकार. म्हणजे प्रकार काय, एका अक्षरासाठी दुसरं अक्षर यूज करणे. सेकंड असा असतो की शब्द शब्द, जसं अक्षराला दुसरा अक्षर तसं एका वर्डसाठी दुसरा वर्ड यूज केला जातो आणि आपण त्यानुसार त्याला डिकोड करायचं आहे. तिसरा आहे वाक्य वाक्य संबंध. ओके. हा वाक्य वाक्य संबंध म्हणजे एक डायरेक्ट सेंटेन्स देणार जे आपल्याला वाचता येणार, जे आपल्याला कळत असणार, आणि एक न वाचता येणार म्हणजे दुसऱ्या भाषेतलं सेंटेन्स येणार. तर आपल्याला याच्यावरून याचा अंदाज काढायचा असतो आणि ते शब्द त्यात सिक्वेन्स असतो नसतो या बऱ्याचशा गोष्टी आहेत. अक्षर चिन्ह अंक याचा पण संबंध असतो. एका अक्षरासाठी चिन्ह वापरतील, अंक वापरतील. ओके. असं काही पण कोडिंग केलं जातं. हे दिलेले कोड आपल्याला डिकोड करता आले पाहिजे. अशी ही सांकेतिक भाषेवरती क्वेश्चन असतात. त्यात समजा आपल्याला बाकीच्या बरीचशी आयडिया याची आलेली आहे. तर वाक्य वाक्याचा एक प्रश्न मी तुम्हाला साधारणपणे दाखवतो. आता इथं एक स्टेटमेंट वाचूया फक्त. कशा पद्धती, एका सांकेतिक भाषेत KADESE म्हणजे अमित रीड्स बुक. आता अमित रीड्स बुक हे आपल्याला वाचता येतं, परंतु ही भाषा एवढी काही वाचता येत नाही. मग आपल्याला याच्यावरून कोणत्या शब्दासाठी कोणत्या वर्डसाठी कोणता वर्ड यूज केला हे कॉमन काढून शोधावं लागतं. सिंपल क्वेश्चन असेल तर सरळ पहिल्या शब्दासाठी पहिला शब्द, दुसऱ्यासाठी दुसरा, तिसऱ्यासाठी तिसरा असं असतं. पण त्यात जर डिफिकल्टी लेवल जर वाढली तर ते सिक्वेन्स नसतो. तर त्याला आपल्याला एका मेथडने म्हणजे कॉमन मेथडने आपण त्याला सेपरेट व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे आणि मग उत्तर दिलं पाहिजे. या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. सिंपल असतात हे. एकदा तुम्हाला ह्या क्वेश्चनचा थोडासा सराव झाला की हा काही तुमचा कधी परत चुकणार नाही. पुढच्या प्रकारकडे जाऊया, अक्षरमाला. मी जसं बोललो होतो कोडिंग डिकोडिंग हे अक्षरमालेचा समजा पार्ट असा आहे असं आपण समजूया. तर अक्षरमालेमध्ये काय असतं, तर अक्षरमालेतील पुढील अक्षर शोधणे. एक चैन दिली जाते, अक्षरमाला दिली जाते. क्रमाने काही अक्षर स्वल्पविराम करून अक्षर किंवा अक्षरगट, एका अक्षराचा असू शकते, 2 असू शकते, 3 अक्षरांचा गट असू शकतो, 4 अक्षरांचा. क्रमाने येणारा पुढचा गट आपल्याला सांगायचा असतो. त्यानंतर अक्षर अंक संबंध म्हणजे एका अक्षराचं रिलेशन त्याच्या एका अंकाबरोबर लावलेलं असतं. म्हणजे मे बी त्याचा ABCDतील क्रमांक असू शकतो, त्यांची बेरीज असू शकते किंवा त्यांचा गुणाकार असू शकतो, काही असू शकतं, किंवा डायरेक्ट त्यांनी रँडमली एका अक्षरासाठी एक अंक दिलेला असू शकतो. हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आणि त्या पद्धतीने ते सोडवायचं. लयबद्ध अक्षरमाला हा एक खूप छान प्रकार आहे. याच्यावरती बरेच जण कन्फ्यूज असतात. तर यामध्ये एक लय आपल्याला अक्षरांचा दिलेला असतो, एक चेन दिलेली असते, त्यात बऱ्याचशा रिकाम्या जागा असतात 4-5. तर आपल्याला त्यात विशिष्ट ग्रुप रिपीट होत असतो किंवा उलट सुलट असतो किंवा एक ठराविक क्रमाने पुढे जात असतो. अशा प्रकारचे बऱ्याचशा त्यात पद्धती आहेत. त्या सर्व आपण पाहणार आहोत या लयबद्ध अक्षरमालेमध्ये. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे ब्लड रिलेशन, नाते संबंध. यावरती 5 ते 6 क्वेश्चन ब्लड रिलेशन वरती विचारले जातात. तर यामध्ये काही क्वेश्चन एकदम सिंपल असतात. एक आपल्याला ठरल्याप्रमाणे क्वेश्चन, एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून राहुल म्हणाला. अशा प्रकारचं स्टेटमेंट असेल, फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून. आणि मग ते पुढचं नात्याचं तुम्हाला माहिती आहे, सरळ तर काही नाते सांगणार नाही, उलट पालट कन्फ्युजन करून सांगणार आहेत. तर मग त्या पद्धतीने आपल्याला ते मॅनेज करायचं आहे. ठीक आहे ना. असे क्वेश्चन छोटे 2-3 क्वेश्चन असतील आणि एक जरा मोठा क्वेश्चन असेल असं त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे. तर हे ब्लड रिलेशन.
आता याच्यासाठी तुम्ही थोडंसं अजून एक काळजी घ्यायची आहे, बऱ्याच वेळा इंग्लिशमधून क्वेश्चन पेपर मराठीत ट्रान्सलेट होते। अशा वेळेस काय होतं की काही नाते आपल्याला मराठीत आल्यावरती, आता पहा मराठीत वेगवेगळी नाते आहेत, कझिन म्हणलं की वेगवेगळे आहे आणि यालाच इंग्लिशमध्ये एकच कॉमन शब्द आहे। तर मग काय होतंय की आपल्याला इंग्लिश क्वेश्चन थोडा रेफर केला, जर कन्फ्युजन झालं तर इंग्लिशमधला क्वेश्चन तुम्ही रेफर करू शकता। तर हा ब्लड रिलेशनचा, नातेसंबंधाचा एक प्रश्न, यामध्ये एक प्रकारचा क्वेश्चन असा देखील असतो पहा, हा क्वेश्चन जरा बऱ्याच जणांना थोडासा टफ जातो, IBPSचा प्युअर हा प्रश्न आहे। तर यामध्ये काय केलं जातं पहा की असं पहिल्यांदा J@K म्हणजे जे ही के ची बहीण आहे, आणि इथं परत क्वेश्चन ही लास्ट हा क्वेश्चन आपला, म्हणजे काय केलं जातं पहिल्यांदा हे चिन्हांचा अर्थ सांगितला जातो, @ म्हणजे बहीण, हॅश म्हणजे पती, अशा प्रकारचे अर्थ सांगितले जातात। नंतर एक समीकरण केल्यासारखं P#Q@R$S=T%U, मग आपल्याला त्या ठिकाणी चिन्हांचा अर्थ त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांची नाती सांगायची आहे। तर इथं पण एकावरती 2-3 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एका कॉमन माहितीच्या वरती। मग यासाठी तुम्हाला असं सगळं व्यवस्थित त्या चिन्हाचं डिकोड करून तुम्हाला व्यवस्थित अशी एक चेन तयार करावी लागेल, आणि मग जसं विचारलं R चे T शी काय नाते, मग T शोधायचा, R शोधायचा आणि ते रिलेशन सांगायचं, अशा प्रकारचा क्वेश्चन असतो। याला चांगला सराव लागेल, त्याशिवाय हे सोपं जाणार नाही। आणि काही क्वेश्चन सिंपल असतात, ए हा बीचा भाऊ आहे, या पद्धतीचे पण क्वेश्चन असतात। तर या पद्धतीने आपल्याला ब्लड रिलेशनचा सराव करायचा आहे, भरपूर क्वेश्चन आहे त्यावरती। जाऊया क्वेश्चन पुढचा, दिशा। तर दिशावरती 2-3 क्वेश्चन एकदम सिंपल असतात, म्हणजे उत्तरेकडे गेला वगैरे वगैरे, हा एक क्वेश्चन असतो, डावीकडे वळाला उजवीकडे वळाला। एक क्वेश्चन असतो अंशात वळणे, म्हणजे उत्तरेकडे गेला 135 अंशात वळाला, नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 225 अंशात वळाला, म्हणजे या पद्धतीने अंशात वळणे, आणि लास्टला त्याचं तोंड कोणत्या दिशेला वगैरे असा क्वेश्चन असतो। यामध्ये शीर्षासन असा एक प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो, आणि एक मोठा क्वेश्चन असतो जो मी तुम्हाला दाखवतो। बाकीचे क्वेश्चन तुम्हाला रेग्युलर मी सांगितले त्या पद्धतीने येतील, आणि एक मोठा क्वेश्चन राहील असं। आता पहा, एका मॉलमध्ये IJKLMNOP 8 मुली एकमेकापासून दूर उभ्या आहेत। तर I ही Jच्या पश्चिमेला, मग परत दुसरा असं एकच डाटा भला मोठा दिलेला आहे, आणि असे आपल्याला एकदाच ते कोण कोण कुठे कुठे बसले हे करून घ्यायला लागेल, आणि त्यावरती साधारणपणे 2 किंवा 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। म्हणजे अशा प्रकारचा एक मोठा क्वेश्चन तुम्हाला दिशा यावरती विचारला जातो। टोटल 5 ते 6 क्वेश्चन जवळजवळ दिशा टॉपिकवर विचारलेच जातात, त्यामुळे या टॉपिककडे लक्ष द्यायचं। जनरली सोपे जे पहिले आहेत ते जवळजवळ तुमचे कव्हर असतील, आणि या प्रकारच्या क्वेश्चनचा पण आपल्याला चांगला सराव करायचा आहे, म्हणजे तुम्हाला हा लास्ट क्वेश्चन देखील चांगला जाईल। ओके, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे कूट प्रश्न, संकीर्ण प्रश्न। यावरती भरपूर उरलेले जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते सगळे विचारले जातात। बऱ्याच वेळा समीकरण दिलं जातं, त्या समीकरणांचे चिन्हांचा अर्थ बदलला जातो, अधिक म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे वजा, वजा म्हणजे असा अर्थ बनवून एक समीकरण दिलं जातं, आणि ते आपल्याला सोडवायला लागतं। अशा प्रकारचे प्रश्न, किंवा आपण म्हणूया जे छोटे हस्तांदोलनसारखं, किंवा आपण म्हणूया एका ठिकाणी काही मोटारसायकली, काही रिक्षा उभे आहेत यासारखं, या किंवा 5 पुस्तके 5 वह्यांची किंमत, या प्रकारचे क्वेश्चन, अशा प्रकारचे 5 मार्काला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील। नेक्स्ट आहे आपल्याकडे महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आता घड्याळ। आता हे 4-5 टॉपिक असे आहेत यावरती मागच्या परीक्षेला जास्त वेटेज दिलं नाही, ते आहेत घड्याळ आहे, कॅलेंडर आहे, प्रतिमा म्हणजेच मिरर इमेज आहे, वॉटर इमेज आहे, आणि क्यूब आहे। यावरती साधारणपणे 1-2 क्वेश्चन विचारले जातात। परंतु आपल्याला बुद्धिमापन हा विषयातला कुठलाही टॉपिक माझ्या मते कोणत्याही टॉपिकला
कमी समजू नये. आता बुद्धिमापनला एवढं आहे म्हणल्यानंतर ते याच्यावरती पण अजून क्वेश्चन वाढवू शकतात, परंतु 2-1 मार्कासाठी तर 1 किंवा 2 मार्काला तर यावरती विचारलेलं आहे. मग तुम्हाला हे टॉपिक पण करायचे आहेत. पण मागील परीक्षेमध्ये यावरती 1-2 क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यानुसार आपण त्यावरती वेटेज देऊया. ज्याला जास्त वेटेज दिलेलं आहे त्याला आपण जास्त वेळ देणार, परंतु आपल्याला याला देखील विसरून चालणार नाही. तर या टॉपिकवरती 1-2 असे क्वेश्चन विचारले आहेत. आता एक जरी क्वेश्चन करायचा म्हटला तरी आपल्याला तो सगळा टॉपिक करणंच आहे. त्या सगळ्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करणंच आहे. म्हणजे एक क्वेश्चन कुठल्या प्रकारचा विचारला जाईल हे काही आपल्याला सांगता येत नाही. घड्यावर एक क्वेश्चन आला की एक क्वेश्चनसाठी आपल्याला सर्व व्यवस्थितच अभ्यास करावा लागेल. जाऊया नेक्स्ट टॉपिककडे. अंकमालिका असते, तर अंकमालिकेवरती पण भरपूर क्वेश्चन आहेत. अंकमालिकेवरती प्युअर अंकमालिका, आता हे कसं आहे, गणितात पण इन्व्हॉल्व होतो, बुद्धिमत्तामध्ये पण इन्व्हॉल्व होतो. साधारण 10 क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात, 10+ असं. तर यामध्ये आपल्याला वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, त्यानंतर मग आपलं वेगवेगळे त्याचे सूत्र आहेत छोटे छोटे, n² + n, n घन + n, n² + n³ असे बरेचसे त्यात क्रायटेरिया आहेत. त्या प्रत्येक टाईप आपल्याला सगळे अभ्यासावा लागतील. अशा प्रकारचा हा अंकमालिका हा सगळ्यात रिस्की पॉईंट आहे. पटकन लक्षात आलं तर लगेच लक्षात येतं, नाही तर एखाद्या वेळेस जर आपली अंकमालिका समजून घेताना जर आपल्याला थोडंसं जर गडबड झाली तर लवकर लक्षात येत नाही. प्रॅक्टिस खूप करावी लागेल याच्यासाठी. आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत, पाढे आहेत, वर्ग आहे, घन आहे, मूळ संख्या आहे, यासारख्या दिसायला साध्या गोष्टी पण ह्या पाठ असल्याशिवाय आपल्याला पटकन लक्षात येत नाही. पुढे जाऊया. व्हिज्युअल रिझनिंग म्हणजे थोडक्यात आकृत्यांचा प्रश्न असतो. यावरती 10 क्वेश्चन असतात. आकृत्यांचे 10 क्वेश्चन म्हणजे बघा, आणि त्या आकृत्या पण बऱ्यापैकी आपल्याला कन्फ्यूज करतात. आकृत्यांचे पर आपल्याला बारीक बारीक चिन्ह पाहताना आपल्याला बराचसा त्रास होतो अशा आकृत्या. तर यावरती आकृत्यांवरती कसे क्वेश्चन विचारले ते साधारण 4-5 टाईपच्या आकृत्यावरती प्रश्न आहेत. पहिला पुढची आकृती ओळखणे, म्हणजे आकृत्यां जशी अंकांची मालिका असते, जशी अक्षरांची मालिका असते, तशी आकृत्यांची एक मालिका असते आणि पुढची आकृती आपल्याला ऑप्शनमधून निवडायची असते. तर यामध्ये जो चेंज होत गेला आहे आकृत्यांमध्ये तो आपल्याला फाइंड आउट करावा लागतो, तरच पुढची आकृती आपल्याला लक्षात येते. त्यानंतर पेपर कटिंग अँड फोल्डिंग, पेपर फोल्ड करून 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 लास्टला त्याचे 1-2-3 ठिकाणी कट मारलेले असतात आणि आता हे ओपन केल्यावर कसं दिसेल या प्रकारचा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर असतं आकृतीत लपलेला भाग शोधणे. एक आकृती गुंतागुंतीची एकदम आकृती दिली जाते आणि ऑप्शनमध्ये 4 छोट्या छोट्या आकृत्या दिल्या जातात आणि हे याच्यापैकी कोणता भाग आकृतीचा भाग आहे असं आपल्याला विचारलं जातं. आकृत्यांची संख्या मोजणे हा एक सिंपल, त्यात स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल हे आपल्याला मोजायचे असतात, लाईन मोजायचे असतात. आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, किती चौकोन आहेत, किती आयत आहेत, किती चौरस आहेत, या प्रकारचे क्वेश्चन असतात. वेगळी आकृती पण ओळखायला दिले जाते, यातली वेगळी आकृती ओळखा अशा प्रकारे, म्हणजे हे जसं वेगळा अंक ओळखा तशा प्रकारचा हा क्वेश्चन असतो. तर याच्यामध्ये 10+ क्वेश्चन तुम्हाला व्हिज्युअल रिझनिंगवरती विचारले जाणार आहे. यावरती देखील फोकस करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण असं करतो की बाकीच्या टॉपिककडे फोकस करतो आणि याला दुर्लक्ष करतो. मार्काचं वेटेज याला पण तेवढं आहे आणि प्रॅक्टिसशिवाय हे पण सोपं नाही. हे तुम्हाला जेव्हा क्वेश्चन समोर येईल तेव्हा लक्षात येईल. पुढचा महत्त्वाचा टॉपिक पाहूया आपण, अल्फा न्यूमरिकल सिरीज. हे एकदम सिंपल आहे पण यावरती 10 क्वेश्चन आहेत. अल्फा न्यूमरिकल हा बऱ्यापैकी सिंपल आणि ज्याला सूचना जशी दिली ती पटकन फॉलो करता येईल त्याच्यासाठी हा एकदम महत्त्वाचा भाग आहे. यावरती 10 क्वेश्चन तुम्हाला आरामात मिळतील. हे पास एक अल्फा न्यूमरिकल म्हणजे काय म्हणूया, यामध्ये काय करतात, अंक, अक्षर, चिन्ह असे मिक्स अशी एक मोठी सिरीज दिली जाते, एक मोठी मालिका दिली जाते आणि त्यावरती विचारलं जातं की वेगवेगळे कन्फ्युजिंग प्रश्न असतात, त्याला वेळ द्यावा लागतो, परंतु शांत डोक्याने सोडवलं तर आउट ऑफ मार्क्स याचे मिळतात. दिलेल्या शृंखलेमध्ये अशा किती संख्या आहेत ज्या लगेच चिन्हानंतर येतात आणि व्यंजनापूर्वी लगेच येतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सगळं त्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत बघावं लागेल तेव्हा त्याचं उत्तर येईल.
अशा एका सिरीजवरती 5 क्वेश्चन विचारले जातात. अशा 2 सिरीज म्हणजे तुम्हाला 10 क्वेश्चनसाठी तुम्हाला हे अल्फा न्यूमरिकल येतच, म्हणजे मागच्या प्रत्येक परीक्षेला आलेलं आहे. सिंपल भाग आहे, कमी वेळेत तुम्ही सोडवू शकता, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून सोडवायचं, प्रॅक्टिस भरपूर करायची याची. आणि अशा पद्धतीने मग कितीही गुंतागुंतीचं आलं तर तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित कळला पाहिजे, डावीकडून उजवीकडून असं, उजवीकडून 15व्याच्या उजवीकडे 5 पटकन कळलं पाहिजे. अशा गोष्टी आपल्याला सरावाने येतील. नेक्स्ट असा एक सिंपल पॉईंट येतो, ॲड्रेस. एक ॲड्रेस दिला जातो आणि त्याच्यात म्हणतात की विसंगत ओळखा, म्हणजे सेम फक्त स्पेलिंग वगैरे असं ओळखायचं असतं. एकदम सिंपल भाग आहे, याच्यात जास्त काही शिकवण्यासारखं नाही, परंतु याची पण आपण प्रॅक्टिस घेऊया. 5 मार्काला तुम्हाला हे विचारलं जातं ॲड्रेस. एक आलं तर 5, नाही तर 2 आले तर 10 मार्काला पण येईल. त्यानंतर आणखी एक जसं बैठक आहे तसं पझल हा एक जरा डोके खाऊ भाग आहे, डोक्याला त्रास देणारा किंवा चालना देणारा चॅलेंजिंग असा पॉईंट आहे. तर पझलमध्ये पण काय केलं जातं, एक बरीचशी गुंतागुंत, बरीचशी माहिती दिली जाते जसं आपण बैठक व्यवस्थेमध्ये घेतो आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला काय करायला लागतं ते सोडवावं लागतं. आता मी एक साधारण क्वेश्चन सांगितलेलं आहे. यामध्ये काय होतं पहा, एक 4-5 लोक आहेत बघा आणि ते कॉलेजच्या टीमचे खेळाडू आहेत, म्हणजे 4-5 लोक, त्यानंतर त्यांचे आवडणारे खेळ आणि ते वेगवेगळ्या गावाचे, म्हणजे अशा 2-3 गोष्टी एकत्र अरेंज करून माहिती दिली जाते आणि मग ती सगळी आपल्याला अरेंज करावी लागते. म्हणजे कोणते नाव, कोणतं गाव, त्याची विशेषतः, हे सगळी माहिती तुम्हाला या सगळ्या डाटामधून ॲनलाइज करावी लागेल. याला फर्स्ट स्टेजला तुम्हाला काय करावं लागेल, जेवढी पटपट येते ते माहिती, नंतर याच्या सहाय्याने उरलेले असं बरं एका रीडिंगमध्ये सगळं काही बसणार नाही तुमचं. सोपं अगोदर करून घ्यायला लागेल आणि नंतर मग जे काही राहिलंय त्यासाठी परत वाचावं लागेल अशा पद्धतीने. पण एकदा माहिती घेतली की याच्यावर देखील 5 क्वेश्चन आहेत. 5 क्वेश्चन याच्यावरती एका माहितीवरती मिळतात. साधारणपणे आपल्याला 2 पझलची शक्यता आहे. असाच बघा, आता वेगवेगळ्या देशात 7 व्यक्ती वेगवेगळ्या देशात आठवड्याच्या 7 वारी गेले, म्हणजे इथं पण आपल्याला बरेचसे 2-3 गोष्टी एकत्र मॅनेज करायला लागतात. वार, त्यानंतर ते काय असतील, कोणत्या कोणत्या व्यक्ती आहेत आणि कोणता देश आहे असं आपल्याला शोधावं लागेल. एकदा जर तुम्ही ते सेटिंग केलं, एकदा हे पझल सोडवलं की याच्यावर देखील तुम्हाला 5 क्वेश्चन मिळतील, 5 मार्क मिळतील. त्यानंतर आहे इनइक्वॅलिटी, म्हणजे असमानता. समानता, असमानता, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ओके, इक्वल टू और ग्रेटर दॅन, अशा पद्धतीने जे क्वेश्चन असतात. तर यामध्ये पण स्टेटमेंट दिले जातात आणि त्याचे निष्कर्ष असतात, परत कोणते खरं आहेत. हे एकदम सिंपल भाग आहे, प्रॅक्टिस शिवाय शक्य नाही परंतु. आणि याच्यावरती 5 क्वेश्चन साधारणपणे विचारले जातात, म्हणजे 5 मार्क हे तुम्ही प्रॅक्टिसने आरामात घेऊ शकता. याचा भरपूर सराव आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण टेट परीक्षेला जे काही महत्त्वाचे टॉपिक होते त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन येतात याची आयडिया मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा नक्कीच तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होईल. अभ्यास करताना वेटेजनुसारच आपण सुरुवात करावी. सेम क्वेश्चनचं खूप सराव करावा. सरावाशिवाय पेपर कव्हर होऊ शकत नाही. मागील परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची शोकांतिका ही होती, आपल्या येत होतं, मला याचे क्वेश्चनचे उत्तरं येत होते परंतु वेळ पुरला नाही. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज वेळेचं आहे आणि वेळ तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय पुरणार नाही. आणि प्रॅक्टिस पण कोणत्या, जो क्वेश्चन वारंवार विचारले जातात ज्या टाईप्सचे, त्याच टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागेल. तर हे सर्व आपण क्लासेसमधून करून घेणार आहोत. इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरला संपर्क करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.